आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कुठेतरी फटका या हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे, तो आपल्याला बघावा मिळतोय। गेल्या 8 दिवसांपासून जे कमर्शियल सिलेंडर आहे ते येथे आले नाही। तसं बघू शकता का हॉटेल जे 24 तास जे हॉटेल फुल राहत होते त्याच्या अर्धे लोक जे हॉटेलमध्ये आहेत आणि बरेचसे जे आयटम आहेत हॉटेल व्यावसायिकांनी ते कमर्शियल सिलेंडर न भेटल्यामुळे ते बंद केलेले आहेत। आणि जे आता जे फूड आहे ते डिझेल भट्टीचा वापर हे हॉटेल व्यावसायिक करत आहे। अजूनही जर सिलेंडर नाही भेटले तर येत्या 2 ते 3 दिवसात जे आहे हॉटेल बंद करण्याची वेळ यांच्यावर येणार आहे। आपल्याबरोबर येथील जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांचे संवाद साधूया। काय सांगाल? सध्या कमर्शियल सिलेंडरची टंचाई खूप चालू आहे। जेव्हापासून ते युद्ध चालू झालं सरकारने बंदी आणलेली तेव्हापासून आम्हाला अजूनपर्यंत एकही सिलेंडर भेटला नाही। आमची सिलेंडरची बुकिंग आधीच होती तरी सरकारने त्याच्यावर बंदी आणली। आता ते सिलेंडर नाही भेटल्यामुळे आपल्याला बरेच वस्तू बंद करायला लागले। सिलेंडर किती एवढे महाग असू नये त्याचे 100 रुपये वाढ झालो नाही, एकही सिलेंडर अजून दिलेले नाही एजन्सीवाल्याने किंवा कोणी बाकीचे। त्याच्याने आता माझ्या धंद्यावर फरक पडला। मी तर कसं तरी ॲडजस्ट करेल, पण माझ्या कामगारांचं काय, त्यांना तर रोजंदारी द्यावाच लागेल मला। आणि जर बंद केलं तर दुसरा काय पर्याय नाही माझ्याकडे। सध्या मी काहीतरी डिझेल घेऊन डिझेल भट्टी चालू करू नये, डिझेलचा एवढा महाग असू नये, मी ते कसं तरी करून चालू ठेवलं, कारण मला कामगारांचा पगार द्यायचा आहे। कोणते आयटम बंद केले? बंद केलेल्या आयटममध्ये स्पेशल चहा झाले, काला ब्लॅक टी झाले, पुरी भाजी झाले, व्हेज पुलाव झाले, पंजाबी डिशेस झाले, जेवणाचे बरेच आयटम बंद केले। काही आयटम तर मी फक्त दुपारपर्यंत चालू ठेवतो, त्याच्यानंतर बंदच ठेवतो। आता सध्या तर माझी परिस्थिती मुद्दलमध्ये पण मी लॉसमध्ये चाललं आहे। असं जर पाहिलं तर यांची जी परिस्थिती आहे ती मुद्दलमध्ये नाही लॉसमध्ये चाललेली आहेत। आणि असे जर सिलेंडरचे भाव वाढत राहिले तर कुठेतरी आता यांना जे आहे ते जे आयटमचे भाव आहेत जे भाव आहेत ते त्यांना वाढवावं लागणार आहेत। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।